तर मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. जिल्हा परिषद मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 ते 40,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट या ठिकाणी करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18/8/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ या ठिकाणी तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी निघालेली आहे एंटोमॉलॉजिस्ट या पदासाठी निघालेली आहे. एकूण 6 वॅकन्सीज या पदासाठी आहे. MSc झुलॉजी तुमचं झालेलं असेल, 5 वर्षापर्यंतचा जर अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 40,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट या पदासाठी 6 वॅकन्सीज आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत तुमचं MPS झालेलं असेल किंवा MHA झालेलं असेल किंवा MBA झालेलं असेल हेल्थमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 35,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी लॅब टेक्निशियन या पदासाठी आहे. 12 वॅकन्सीज या पदासाठी निघालेले आहे. तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, सोबत डिप्लोमा तुमचं झालेलं असेल लॅब टेक्निशियनमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 17,000 रुपये इतके दरमहा वेतन या पदासाठी तुम्हाला दिलं जाईल. अर्ज जे आहेत तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने करावे लागणार आहेत. तुम्ही पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे अथवा प्रत्यक्षात या ठिकाणी बाय हँड अर्ज जे आहे सादर करू शकता. 16/8/2024 पर्यंत तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. अर्जासोबत आपल्याला या ठिकाणी विहित नमुन्याच्या अर्जासोबत वयाचा पुरावा, पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रिका, काउन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, शासकीय संस्थांमध्ये काम केलेले असल्याचे अनुभव प्रमाणपत्र इत्यादी जे कागदपत्रे आहेत, त्याचबरोबर जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आपल्याला सोबत जोडायची आहे. अर्ज शुल्क जे आहे त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी 100 रुपये ठेवण्यात आलेले आहेत. डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी भरावं लागेल. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदुरबार या नावाने तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत DD जो आहे या ठिकाणी काढायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करणे अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.